ते नमस्कार नमस्कार. नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या वेबिनारला सुरुवात करण्यापूर्वी एक 2 मिनिटात आमच्या एनजीओ बद्दल थोडीशी माहिती देतो. आमचं एनजीओ गेले 12 वर्ष झाले महाराष्ट्रातील विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये काम करतात. आमच्या एनजीओचं मुख्य तत्व महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ काम करतं. गेल्या 12 वर्षात ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात आमचं काम चाललंय. आणि निश्चितच हे सगळे उपक्रम करताना, समाजासाठी कार्य करताना आमच्या एनजीओला निश्चितच अभिमान वाटतो. आमच्या एनजीओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी या ठिकाणी शेअर करतो. मोबाईल नंबर लक्ष्मी बंधन करतायत आता. अरे बंधन करते होते. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण में स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान। कोरोना काळात जेव्हा आमचे सगळे फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली की त्यात अगदी ग्रामीण विकासापासून तर शेतीच्या विविध पद्धती जसं ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, यासोबत मिलेट्स फार्मिंग, योगिक फार्मिंग अशा पद्धती की ज्यातनं शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान समजेल आणि ते आपल्या शेतात बदल करून प्रयोग करू शकतील. यासोबत त्या संपूर्ण कालावधीत मुलं पण आणि पालक पण खूप सारे स्क्रीन वापरत होते, जसं मोबाईलची स्क्रीन, टीव्हीची स्क्रीन. तर आम्ही त्यासाठी पालकांसाठी आणि मुलांसाठी मोबाईलची स्क्रीन किंवा टीव्हीची स्क्रीन याचे काही नियमावली आहेत, तर त्याच्यात कार्यशाळा घेतल्या तज्ज्ञांकडून. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील मी ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केले. हे सगळं करत असताना विश्वशांती असेल, जलसुरक्षा की जो आता 9वी 10वीच्या सिलेबसमध्ये ऍड आहे विषय, तर त्याच्यावर देखील तज्ज्ञांचं मी मार्गदर्शन ठेवलं की त्यामुळे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त, हा आमचा उद्देश होता. हे सगळं करत असताना
आज आपण ज्या व्याख्यानमालेत आहोत संवाद सारखे, आमच्या सगळ्या डिरेक्टर लोकांची चर्चा सुरू होती एनजीओच्या की असा काय उपक्रम की ज्यात संवाद होईल एकमेकांशी आपण सुरू करू शकतो का. खूप चर्चा केल्यानंतर आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 ला केली. याचा मुख्य उद्देश हाच होता की जे पण डिफरंट लेबल अपंग व्यक्ती आहे त्यांच्या जीवनात खूप सारा संघर्ष असतो. ते अगदी त्यांचं रोजचं जीवन जगत असताना संघर्ष करत असतात. मग हे करत असताना ते त्यांच्यातल्या कमी ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनातलं बॅलन्सिंग कसं करतात, हे सगळं करत असताना त्यांना एनर्जी ऊर्जा कुठून मिळते, आणि जेव्हा ते त्यांचं शिक्षण असेल त्यांचं करिअर असेल ते करत असताना आपल्या सहकाऱ्यांसोबत जुळवून घेत ते कसं काय त्यांच्यासोबत कधी कधी त्यांच्या पुढे जाऊन आपल्याला स्वतःला सिद्ध करतात, आणि त्यांना जीवनात जे काही स्वप्न आहेत ते अचीव कसं करतात, हा आमचा मुख्य उद्देश या संवाद सारथी व्याख्यानमाला सुरू करण्यासाठी होता. आणि निश्चितच सगळ्यांच्या सहकार्याने आज आपण 141व्या पुष्पात आहोत की. आणि नक्कीच जेव्हा संवाद सारथीच्या प्रत्येक व्याख्यानात जी पण महानुभाव येतात ते त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टर आहेत. आम्हाला त्यांच्याकडून निश्चितच प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी शिकायला मिळतात, ऐकायला मिळतात. आणि आमच्या एनजीओचं भाग्य आहे की आम्हाला ते इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. हे सगळं फेसबुक लाईव्ह असतं आणि यूट्यूब चॅनलला पण आम्ही हे सगळं अपलोड करत असतो. तर निश्चितच सगळ्यांनाच यातनं प्रेरणा मिळत असते. ते त्यांच्या जीवनात यातनं जे काही शिकून बदल घडवतात, तर ते निश्चितच सकारात्मक बदल असतो. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते राजू सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार. संवाद सारथी पुष्प 141 संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 141. मित्र हो, पुलंचं एक वाक्य आठवतं, जगात वेदना जितकी सुंदर बोलते तेवढं सुख बोलत नाही, सुख माणसाला मूक करतं. तर असंच संवाद सारथीचं देखील आपलं असंच आहे. आपल्या संवाद सारथीमध्ये अनेक महानुभाव दिग्गज व्यक्तिमत्व येऊन गेले. त्यांनी संवादाच्या द्वारे आपली वेदना सुख दुःख त्यांनी उलगडले. असे हे आपले संवाद सारथी. तर संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 141वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे नागपूर येथील केंद्र पारड सिंगा पंस काटोल केंद्र प्रमुख, तसेच महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेत जिल्हा सचिव पदावर कार्यरत असलेले आपले जे आजचे वक्ते आहेत माननीय राजू धवड सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सरांचं शिक्षण MA BEd झालेलं आहे आणि सर व्यवसाय सरांचा केंद्र प्रमुख केंद्र पारड सिंगा पंच कटोला येथे सर कार्यरत आहेत. सामाजिक सेवा सर सामाजिक सेवेमध्ये देखील सक्रिय सहभाग सरांचा असतो. सर ग्राम गीताचार्य तालुका सचिव मराठा सेवा संघाचे सर तालुका सचिव आहेत. गुरुदेव सेवा मंडळाचे सर अध्यक्ष आहेत. तसेच जिल्हा सचिव आहेत. महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे सर जिल्हा सचिव देखील आहेत. सरांना कॅरम खेळायला आवडतोच. तसेच सरांचा जो छंद आहे तो भजन गायन हे सरांचे छंद आहेत. तर असे हे जे आपले वक्ते आहेत माननीय राजू धवड सर, हे दिव्यांगांचे पुनर्वसन या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन
ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मैडम। सौगत जी, आपका स्वागत है। हाँ, मी राजू सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्यासोबत शेअर करावा आणि निश्चितच आज तुमच्याकडून आम्हाला नवीन गोष्टी या ठिकाणी ऐकायला मिळणार, शिकायला मिळणार याबद्दल खूप सकारात्मक असं तुमच्याकडून आम्ही घेऊन जाणार आणि आज राजू सरांनी आम्हाला जे काही इथं सांगणार ते त्यांच्या जीवनातलं पूर्ण प्रवास की आतापर्यंत केंद्र प्रमुख म्हणून या पदापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा प्रवास असेल, सामाजिक कार्य असेल, असं सगळ्याच बाबतीत ते आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। खूप खूप स्वागत आहे सर तुमचं। नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, बोला बोला, आवाज येतोय तुमचा, व्हिडिओ हा, पण क्लिअर आवाज आहे। येतो सर. ठीक आहे. चराचरात वास करणारी गुरुशक्ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्ञानज्योती क्रांतीज्योती आई सावित्रीबाई फुले यांच्या पावनचरणी अभिवादन करतो आणि आपल्या एनजीओच्या माध्यमातून मला जी आज संधी मिळाली त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचे अगदी मनपूर्वक आभार मानतो। मित्रांनो, अपंगाचं जीवन हे कदाचित माझ्यासारख्या अपंगाकरता वरदानही ठरलेलं आहे। कदाचित चांगल्या सुदृढ व्यक्तीला असं वाटणं की अपंग हे वरदान कसं, तर निश्चितच माझं जे जीवन आहे ते जीवन आता कधीही जर आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण फार गोष्टी अशा बोलतो, परंतु माझ्या बाबतीत अपंगत्व हे मला वरदानच ठरलेलं आहे। कारण जन्मानंतर अगदी 5-6 वर्षानंतरच, तर माझा आवाज येतो सर्वांना? हो, अगदी क्लिअर आहे सर। ओके सर। जन्मापासून सर मला वाटतं 5व्या वर्षीच मला अपंगत्व आलं आणि ते अपंगत्व ज्या गोष्टीमुळे आलं म्हणजे माझा जन्म मामाकडचाच, वलगाव इथे अमरावतीला, आणि तिकडे जन्म झाल्यामुळं मग मला तिकडे आईसोबत मला काटोल यावं लागलं आणि पुन्हा मग मी जेव्हा अमरावतीला गेलो तेव्हा हा पोलिओ मला त्या ठिकाणी झाला। आणि आजही माझे वडील म्हणजे त्यांच्या सासूरवाडीला याकरता सर्व दोषी ठरतात असो, परंतु अपंग हे माझ्यासाठी वरदान कसं ठरलं, माझ्या घरची परिस्थिती फार चांगली नव्हती त्यावेळेला। माझे वडील मजूर काम करत होते आणि आईचं बऱ्यापैकी शिक्षण झालेलं होतं। वडिलांचं शिक्षण जरी वर्ग 4था असलं तरी आईचं शिक्षण त्यावेळेचं म्हणजे माझा जन्म 72चा आहे, तर ती 10वी पास त्यावेळेची होती आणि तिच्या मनात असं सतत वाटत होतं की मला माझ्या शिक्षणाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे। आणि मग तिथं काटोलला आल्यानंतर, मग लग्न झाल्यानंतर तिने अंगणवाडी सेविका, म्हणजे त्यावेळेला ज्या नगर परिषद अंतर्गत बालवाड्या होत्या त्यामध्ये तिला असं वाटत होतं की मी कुठेतरी माझ्या शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे, परंतु वडिलांच्या ध्येय धोरणामुळं तिला पूर्ण शिक्षण घेता आलं नाही। आणि म्हणून बालपणापासूनच तिची अशी इच्छा होती की माझा मुलगा किमान चांगला शिकावा, परंतु वयाच्या 5व्या वर्षीच मला हे अपंगत्व आलं। आणि मग तिथून जो माझा प्रवास आहे तो अगदी म्हणजे जो सुदृढ प्रवास राहू शकला असता, तो कदाचित त्या प्रवासाला तिथून एक वेगळी कलाटणी मिळाली। आणि त्यानंतर मला इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश मिळाला आणि तिथून माझ्या शैक्षणिक जीवनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। परंतु ही सुरुवात होत असताना मला इयत्ता पहिलीमध्ये, मला आजही आठवते, मला दीनदयाल जुमडे सर म्हणून होते, तर त्यावेळेला मला इयत्ता पहिलीमध्ये लगेच ते अपंगत्व असल्यामुळे मला असं चालत जाता येत नव्हतं। तेव्हा माझे वडील मला उचलून त्या शाळेत नेऊन द्यायचे आणि त्यानंतर मग 5 वाजता घ्यायला यायचे। अशा पद्धतीचा तो शैक्षणिक प्रवास होता। मग हळूहळू त्यांनी
माझ्यासाठी फार प्रयत्न केले, माझ्या आजीने माझ्यासाठी प्रयत्न केले, परंतु सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. आणि किमान मला एका पायावर, एक पाय माझा डावा पाय म्हणजे आणि त्याचं प्रमाण 49% आहे, परंतु एका पायावर हात ठेवून मग मला हळूहळू चालता आलं. परंतु तसं चालत असल्यामुळे त्यावेळेचं जे काही सामाजिक परिस्थिती होती, शिक्षणाचा अवेअरनेस असो नसो, परंतु समाजात वावरताना मला फार अ, अ, म्हणजे माझ्यावर ज्या पद्धतीनं मला हीन लेखलं जायचं किंवा माझ्या व्यंग असं वाटत होतं की देवा हे माझ्या नशिबात का आणलं, की मला हे सगळे लोक म्हणजे मला जेव्हा जेव्हा डिवोर्सला जायचं तेव्हा तेव्हा असं वाटत होतं की मला काहीतरी आयुष्यात करून दाखवायचं आहे. आणि माझं चौथीपर्यंतचं शिक्षण झालं. चौथीमध्ये माझा दुसरा क्रमांक आला. आणि त्यावेळेला मग मला प्राथमिक शाळेमध्ये उच्च प्राथमिक आपलं जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेमध्ये तिथं मला प्रवेश मिळाला. आणि तिथून मला खऱ्या अर्थाने मी अपंगत्वाकरता ज्या काही मग शिष्यवृत्ती असो, मला एक सुधीर क्षीरसागर म्हणून मित्र मिळाला आणि त्या मित्राने माझ्याकरता मग ती शिष्यवृत्ती म्हणजे माझ्यापेक्षा फार वयाने मोठे होते ते, परंतु त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि मग तिथं माझं प्राथमिक शिक्षण सुरू माध्यमिक उच्च प्राथमिक शिक्षण सुरू झालं. आणि ह्या सवलती घेत असताना माझा जो मला जे सवंगडी मिळाले, खऱ्या अर्थानं वडिलाची प्राथमिक शिक्षण शिकवण्याची सुद्धा माझी त्यावेळेला माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती, परंतु मला मनोज देशमुख सारखा मित्र मिळाला. आणि त्याच्या आई वडिलांना म्हणजे त्यांचे 4 मुलं असताना सुद्धा मला त्यांनी 5वा मुलगा गृहीत धरून मला जे काही सेवा सहकार्य उभा आहे, म्हणजे माझं आज जे काही समाजात स्थान आहे किंवा मी आर्थिकदृष्ट्या जो काही सक्षम झालो होतो, तो खऱ्या अर्थानं म्हणजे माझ्या सर्व श्रेयाचं जे श्रेय आहे, मी त्या माझ्या देशमुख काका काकूंना देतो. सौ देशमुख आणि श्री प्रतापराव देशमुख. मित्रांनो, दहावीला मला 60% गुण मिळाले. आणि मग तिथून मार्गदर्शन कुटुंबातून काही असं विशेष मार्गदर्शन मिळालं नाही. तेव्हा पुन्हा मला तो सुधीर क्षीरसागर नावाचा मित्रच म्हणतो आता मी, माझ्यापेक्षा खूप वरिष्ठ जरी असले तर त्यांनी सांगितलं की याच्या अपंगत्व प्रकारानुसार मग मी जिथे कुठं फॉर्म टेक्निकलला फॉर्म टाकला किंवा ITI ला फॉर्म टाकला, पॉलिटेक्निकला फॉर्म टाकला, सगळ्या ठिकाणी माझे नंबर लागले होते. परंतु त्याच वेळेला जेव्हा मी ITI ला प्रवेश घेतला, ITI चा प्रवेश झाल्यानंतर मला डीएडला सुद्धा माझा नंबर लागला. आणि मग तो माझ्या घरी आला आणि सांगितलं की हे खऱ्या अर्थानं हे जे डीएडचं शिक्षण आहे हेच याच्याकरता खऱ्या अर्थानं उपयोगी आहे. आणि मग माझा तिथून पुन्हा प्रवास सुरू झाला. डीएड मध्ये मला प्रसेनजित गायकवाड नावाचा एक चांगला मित्र मिळाला. आणि माझ्यामध्ये जे काही बोलण्याचं धाडस असो, म्हणजे मग ते सांस्कृतिक मंडळाचा अध्यक्ष करण्याच्या निमित्तानं असो, मग मला पुढं पुढं ज्या काही गोष्टी मला त्यांनी सांगितल्या, त्या सगळ्या गोष्टीवर मी सक्षम होत गेलो. आणि हा प्रवास सुरू असतानाच मग म्हणजे शिक्षण जरी झालेलं असलं माझं, तर मला नोकरी संदर्भात सुद्धा मला स्ट्रगल करावा लागला. वडील नगर परिषदमध्ये मजूर म्हणून काम करत होते, परंतु नगर परिषदेचे अध्यक्ष त्यावेळेला स्वर्गवासी वीरेंद्रबाबू देशमुख होते. त्यांनी माझ्या वडिलांना म्हटलं की तुझा मुलगा अपंग आहे, काय शिक्षण सुरू आहे त्याचं, काय झालं. त्यांनी सांगितलं की डीएड झालं माझ्या मुलाचं. तर त्यावेळेला डेली वेजेसवर मला 25 रुपये रोजाने शिक्षकाची नोकरी मिळाली 1994 मध्ये. आणि त्या आधीच म्हणजे मी थोडस आणखी 7व्या वर्गापर्यंतचा थोडसा घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे कदाचित मला 7वी पासूनच काम करून शिक्षण घ्यावं लागलं. म्हणजे मी फोटो फ्रेमिंगच्या दुकानामध्ये काम केलं. त्यानंतर मी कपड्याच्या दुकानामध्ये काम केलं. आणि मला जे काही वर्षभरात कपडे असो किंवा पुस्तकं असो किंवा जे काही थोडाफार पैसा, कारण आई मजुरी करायची, वडील मजुरी करायचे, आणि
तीन तीन मुलांचं शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून होत नव्हत्या. आणि मी घरचा मोठा मुलगा आहे ना, तर मला थोडस जबाबदारीचं भान त्यावेळेला झालं की मला काहीतरी माझ्यासाठी केलं पाहिजे, माझं शिक्षण हे होऊ नये. आणि मग मी ते काम करून माझं शिक्षण पूर्ण केलं. नगर परिषदेची नोकरी लागल्यानंतर 25 रुपये म्हणजे 625 वगैरे मला पगार मिळायचा. परंतु समाधानी होते की मला कुठेतरी नोकरी मिळाली, आता मी माझ्या कुटुंबाचं चांगलं पुनर्वसन करणार, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि हे सगळं करत असताना माझी बहीण लहान, अं, सीमा, आणि लहान भाऊ अजू, त्याचं सुद्धा शिक्षण मला करायचं होतं. म्हणजे एका रूमचंच घर, आणि त्याच्यात मला आमच्या घरी म्हणजे मला यावेळी सांगताना अजिबात मला काहीच वाटणार नाही की मला 10वीची डीएडची जी स्कॉलरशिप मला आली, त्या डीएडच्या स्कॉलरशिप मधून मला त्यावेळेला 2000 स्कॉलरशिप आली होती. त्यावेळेला माझ्या घरी मी लाईन घेतली, म्हणजे तोपर्यंत आमच्या घरी दिवाच होता. अं, आणि कौटुंबिकही फार असं सहकार्य नव्हतं. म्हणजे आता मला वेळ मिळायला मला खरोखरच मन मोकळं करायची इच्छा आहे. म्हणजे 9व्या वर्गात आम्हाला माझ्या काकाकडून आम्ही एक लाईट घेतला होता, म्हणजे कनेक्शन घेतलं. तर हा मुलगा हुशार असल्यामुळे हा पुढे जाऊ नये म्हणून त्या आमच्या मोठ्या आई तो लाईट बंद करून द्यायचा. म्हणजे हा अभ्यास करू नये किंवा याला चांगली हे होऊ नये. असो, ते काही जरी असलं तरी ह्या सगळ्या अपंगत्वावर दिव्यांगावर मात करून मग नोकरी लागली. परंतु त्या डेली वेजेसच्या नोकरीमध्ये मग थोडा थोडा पैसा जमा करून मी माझं जे घर होतं ते मी घर चांगलं सुधारलं. म्हणजे साधारणतः जे थोडेफार त्याची दुरुस्ती केली आणि मग त्या करावं लागलो. त्यातही नोकरी करत असताना सेशन टू सेशनचा ऑर्डर नसल्यामुळं एक 6 महिन्याचा ऑर्डर होता फक्त. आणि 6 महिन्याच्या ऑर्डर मध्ये मग न्यायालयाला किंवा वकिलाला तो पैसा देणे, तो ऑर्डर कंटिन्यू करून गेले. म्हणजे आमची जेवढी मिळकत होती ती सर्व पूर्ण मिळकत आमची त्या वकिलाला जात होती. आणि मग सन 1996 मध्ये कोर्टाच्या निर्णयानुसार मला सेशन टू सेशनचा ऑर्डर मिळाला. आणि मग तिथून कुठेतरी असं वाटलं की आता मला आता पूर्ण पगार मिळणार. परंतु त्या दरम्यान जिल्हा निवड समितीची मी परीक्षा दिली आणि मग जिल्हा परिषदेमध्ये लागलो. आणि खऱ्या अर्थानं मग माझ्या जीवनाला जी सुरुवात झाली ती जिल्हा परिषदेच्या नोकरीपासून. त्या नोकरीमध्ये साधारणतः मी माझ्या बहीण भावांचं चांगलं शिक्षण केलं, थोडंफार घर बांधलं. आणि मग जेव्हा माझ्या लग्नाची वेळ आली तेव्हा माझे सगळे नातेवाईक की हा अपंग असल्यामुळे याच्याकरता अपंगच मुलगी पाहिली पाहिजे अशा पद्धतीचे मला सगळून अपंग म्हणजे त्याच्यातून नातेवाईकांकडून फोन येऊ लागले. पण माझ्या मनात होतं की मी जर अपंग आहे, मी जर दिव्यांग आहे, तर मला दिव्यांग मुलगी का, मला सुदृढ मुलगी भेटू शकत नाही का? मग आम्ही दोघे जर असं झालं तर पुन्हा माझ्या मुलांचं काय, किंवा अं, असा प्रश्न मला सातत्याने पडत होता. आणि मी 3 ते 4 मुली पाहिल्या, त्या मुलींसोबत मला म्हणजे मी सुदृढ मुली पाहिल्या. आणि मला त्यांच्याशी संवाद साधण्याचं असं वाटलं की मी जी मुलगी माझ्याशी मन मोकळे बोलेल, माझ्या सगळ्या समस्या जाणून घेईल, त्याच मुलीसोबत मी लग्न करेल. आणि त्या दरम्यान माझी जी आता सुविद्य पत्नी आहे, तिचं एज्युकेशन त्यावेळेला एम ए होतं. आणि तिने समजून घेतलं. परंतु ती तिच्या जावयाकडे राहत असल्यामुळे त्या जावयांचा विरोध होता की हा मुलगा अपंग आहे आणि हा अपंग असल्यामुळं फार मोठ्या अडचणी येणार, असा त्या पद्धतीचा मोठ्या जावयाने विरोध केला. आणि मला असं वाटलं की मला म्हटलं या जावयांशी बोलायचं आहे. एकदा ते माझ्या शाळेत आले आणि माझ्याशी जेव्हा संवाद साधला त्यांना असं वाटलं की नाही, हे आपण केलं पाहिजे. आणि खरोखरच माझ्या जीवनामध्ये माझी पत्नी जी आहे ती मला खऱ्या अर्थानं मुख्य आधार झाला. मी माझ्या पत्नीला त्याच्यानंतर शिकवलं, तिचं स्पेशल डीएड केलं, स्पेशल बीएड केलं. आणि आज ते अपंग क्षेत्रामध्ये
तालुका समन्वयक म्हणून काम पाहते अपंगाच्या क्षेत्रामध्ये, अपंगाच्या पुनर्वसन क्षेत्रामध्ये. असो, जीवनाचा आपण खूप जरी सांगत बसलो तरी अपंगाच्या पुनर्वसनाच्या संदर्भात मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, मी कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी जरी हे केलेलो असलो तरी सातत्यानं असा प्रश्न राहायचा की आपण कर्मचारी आहे, आम्हाला आम्हाला पगार मिळतो आमच्या कामाचा. परंतु या पगारामधून जर मी बेरोजगार जे अपंग आहे त्या अपंग फार चांगलं होईल म्हणून माझे मित्र आहे विलास भोतमांगे, आणि आम्ही अर्थातच रणजितजी जोशी आणि आमचे नामदेवजी बलकर हे आमचे वरिष्ठ मार्गदर्शक सन 1972 पासूनची संघटना चालवत होते. अपंग अन्याय निवारण समिती चालवत होती, तर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही वाढलो. त्याच्यामुळे असं वाटत होतं की आम्हाला आम्हाला पगार मिळतो, परंतु आमच्या पगारातून बेरोजगार अपंगासाठी काहीतरी झालं पाहिजे. त्यासाठी मग आम्ही जागतिक अपंग दिनाला जे काही आमच्याकडून जास्तीत जास्त मदत गोळा होत होती त्या मदतीतून मग आम्ही 5 ते 6 अपंगांना शिलाई मशीनचं वाटप असो, ट्रायसिकलचं वाटप असो, या पद्धतीने ते आम्ही करू लागलो. अपंग क्षेत्रामध्ये ते काम करत असताना म्हणजे विद्यार्थी जेव्हा पाहतो, आता जसे अपंगाचे 21 प्रकार आहे, परंतु अपंग प्रवर्ग निहाय शिक्षणाच्या सोयी जरी असल्या तरी ते शिक्षण प्रॉपर होत नाही. नुसतं सोयी सुविधेसाठी शिक्षण होते. माध्यमिक स्तरात जर तो विद्यार्थी येते समजा, अस्थिव्यंग असो, कर्णबधिर असो, अल्पदृष्टी असो, काही प्रमाणात ते थोडंफार वर्क चांगले करू शकतो, मतिमंद किंवा स्वभंग किंवा बाकी सिरेबल पाल्सी किंवा इतर जे काही प्रकार आहेत त्यांच्यापेक्षा हा चांगलं काम, हा समजून घेऊ शकतो किंवा हा चांगलं काम करू शकतो. तर या सामान्य शिक्षणासोबतच अपंग मुलाला जर व्यावसायिक शिक्षण दिलं गेलं तर त्याचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीने आणि लवकर होईल, अशा पद्धतीचा शिक्षण असलं पाहिजे. परंतु शासनामार्फत समग्र शिक्षा अभियान असो किंवा विशेष परीक्षे यंत्रणेमध्ये असल्यामुळं मला ते त्या गोष्टी जाणवते की प्रॉपर जे काम आहे नुसतं त्यांना सोयी सुविधा देऊन चालणार नाही, तर त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं, त्यांना व्यवसाय शिक्षण देणं, त्यांना समाजात चांगला मान सन्मान मिळवून देणं, त्यांच्यामध्ये जे काही कलागुण आहेत ते सगळे काढून त्यांना कुठेतरी एक चांगला स्तर निर्माण करून देणं, हे अर्थात मनातून जर काम झालं तरच ते काम चांगलं होऊ शकतं. परंतु पगाराकरता काम करत असताना त्या गोष्टी जे आता माझे शिक्षक असो किंवा माझे मुख्याध्यापक असो, मला एक हायस्कूलची गोष्ट आठवते. जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये एक मतिमंद मुलगा होता आणि त्या शाळेमध्ये मला ज्यांनी 10वी मध्ये गणित शिकवलं तेच सन्माननीय भांगे सर तिथे मुख्याध्यापक होते. परंतु तो आमच्या इयत्ता वर्ग 1 ते 4च्या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी जेव्हा त्यांच्याकडे गेला 5वी मध्ये, आणि त्या सगळ्या शिक्षकांनी अक्षरशः तो मुलगा आल्यामुळे त्यांना इतका त्रास व्हायला लागला की हा चुपचाप बसत नाही, हा एखाद्या दिवशी काहीतरी घटना घडेल याच्या बाबतीत हा त्रास देतो, असं तसं. तर त्यांची मानसिकता म्हणजे त्यांचं पुनर्वसन करण्याचं हे तर सोडलं त्यांनी की त्याला त्या मुलाला त्याचं शिक्षण त्यांच्याकडे असलेलं जे शिक्षण आहे 10वी पर्यंतचं ते शिक्षण कसं पूर्ण होईल हा विचार न करता त्याला शाळेतून कसं काढता येईल, मग त्यांच्या तक्रारी यायला लागल्या. मग पालकांनी मग तक्रार म्हणजे त्या शिक्षकांनीच त्या पालकाची त्या मुलाची तक्रार करायला लावली. आणि मला असं वाटलं त्यावेळेला, मी पर्यवेक्षक म्हणून मी त्या शाळेत गेलो आणि सांगितलं सर की माझी ट्युशन तुम्ही 8वी 9वी 10वा वर्ग, माझी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं माझी तुम्ही ट्युशन घेतली, आज तुम्ही या शाळेमध्ये मुख्याध्यापक आहे, तुमच्यामुळे मी घडलो. या अपंग मुलाच्या बाबतीत जर तुमच्याकडून अन्याय झाला तर या मुलाचं शिक्षण जे आहे किंवा या मुलाचे जीवन घडणार नाही. म्हणून जे काही सोपस्कार आहे ते बाजूला ठेवा आणि या मुलाला आपण सगळे मदत करा, अशी मी त्यांना विनंती केल्यामुळं त्या मुलाचं सुद्धा आज जीवन घडलं. आता तो 10वा वर्ग पास झालेला आहे. संघटनेमध्ये आणि विविध सामाजिक ठिकाणी काम करत असताना पुष्कळशा गोष्टी जाणवल्या की आपल्या कार्यक्षमतेवर, आता माझी क्षमता मला माहित असताना
माझ्या कार्यक्षमतेवर हे ठेवलं जाते की हा करू शकणार नाही. म्हणजे लहानपणापासून जसं ते जे काही वेगावर बोट ठेवल्यामुळे जे काही हे होत होते की नाही हा करू शकणार नाही, हा करू शकणार, हा करू शकणार नाही. परंतु जेव्हा म्हणजे मला आज मला स्विमिंग करता येते, मी सायकल चालवतो, त्याच्यानंतर माझी ऑटोमॅटिक कार आहे, तिथे गाडी चालवतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की माझ्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेचा उपयोग मी माझ्या अपंग बांधवाकरता किंवा समाजाकरता कसा करेल, यासाठी माझी सतत धडपड असते. त्याकरताच मी गुरुदेव सेवा मंडळ, मला माझ्या भगिनी सौ नंदा ते पाठमासी मिळाल्या, आणि तोपर्यंत जीवन माझं थोडंसं भरकटलेलंच होतं. कारण पैसा यायला लागला म्हणजे पुष्कळशा गोष्टी, मग सुख वस्तूकडे माणसाचा कल असतो. परंतु त्यांनी सांगितले की सर आपण अशा गुरुदेव सेवा मंडळाकडे जीवन विकास परीक्षा देतात, आणि त्या परीक्षा दिल्यामुळे मी ग्रामगीताचार्य झालो, आणि मग खऱ्या अर्थानं माझ्या वेगळ्या जीवनाला सुरुवात झाली. आणि आज मी गुरुदेव सेवा मंडळाचा अध्यक्ष आहे. संस्काराच्या दृष्टीनं म्हणजे आज आपण सामाजिक परिस्थिती पाहतो की सगळीकडे असं बिघडलाय 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 असं बोललं जाते. परंतु जे आजही 20% जे लोक आहेत त्यांच्या भरोसावर हे सगळं उभं आहे, आणि ते नेमकं 20% लोकांना हेरणं आणि त्यांच्याकडून हे सगळं काम करून घेणं फार गरजेचं वाटतंय. अनेक क्षेत्रामध्ये संत तुकाराम महाराज विचार मंच असो, मराठा सहसंघ असो, अं, दुसरं मला माझ्या जीवनामध्ये 2016ला माझी मूल्यवर्धन उपक्रमाकरता, म्हणजे भारतीय जैन संघटनेचं, अर्थात भारतीय जैन संघटना ही भारतातली सुखवस्तू संघटना आहे. त्यांनी मूल्यवर्धन हा उपक्रम सुरू केला. आणि मूल्यवर्धन उपक्रमाचं जे हे होतं की लोकशाही मूल्य अंगीकारणारा व्यक्ती तयार व्हावा समाजात, म्हणून प्राथमिक शिक्षणामधूनच त्याच्या न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता ह्या सगळे जे मोठमोठे मूल्य आहेत ते मूल्य त्यांना कशी अंगीकारता येईल, त्याकरता छोट्या छोट्या पुस्तकं, छोट्या छोट्या घटना, छोटे छोटे अशा पद्धतीचं त्याच्यातून समता कशी प्रस्थापित होईल, न्याय आणि समता, या सगळ्या त्यांच्या एकदम बालवयामध्येच ह्या त्यांच्या म्हणजे संकल्पना कशा आहेत त्याच्याकरता माझी जिल्हास्तरावर निवड झाली. माझ्याकडे वर्धा, भंडारा आणि नागपूर हे 3 मला जिल्हे मिळाले. आणि मग मी त्या पुण्यातून प्रशिक्षित झाल्यानंतर मग मला तिथे प्रशिक्षण केलं, आणि खरोखरच समाधान झालं की आपण जे या शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम करतो आहे. कारण आजही पाहतो आपण की जिल्हा परिषदमध्ये सगळ्या गरिबीची मुलं आहे, आणि आपण सुद्धा त्याच परिस्थितीतून आलो आहे. तर असं वाटतं की आपल्यासारखंच अनेक या समाजात मुलं आहेत, त्यांचं सुद्धा पुनर्वसन व्हावं. जीवनातल्या अशा बऱ्याच अडचणी आहे, बऱ्याच गोष्टी आहे, त्या सगळ्याच मला या ठिकाणी सांगता येणार नाही. परंतु अपंगत्व असताना सुद्धा, कारण कोणाच्या जीवनात काय ईश्वराने वाढून ठेवलेलं असते. मी अपंग असताना सुद्धा माझ्या मणक्याच्या 3 सर्जरी झाल्या. म्हणजे माझे जवळपास सगळेच मणके ऑपरेट झालेले आहेत ते. आणि त्यानंतर 2018ला पुन्हा पोलिओच्याच पायावर मी पडलो, आणि पुन्हा ऍक्सिडेंट झाला. पुन्हा तो तो फ्रॅक्चर झाला. आणि तरीही म्हणजे अपंग असताना ती माझी कार्यक्षमता कमी झालेलीच होती. परंतु या मणक्याच्या सर्जरी किंवा या पायाची सर्जरी झाल्यामुळं पुन्हा कार्यक्षमता कमी होत गेली. परंतु मनाचा निर्धार जर असला तर मनाचा निर्धार जर असला तर निश्चितच त्या गोष्टी, म्हणजे मी आज 2 ते 3 केंद्र प्रमुखाचा प्रभार सांभाळतो. माझं अपंगत्व असो, माझे सर्जरी असो, कुठलंही माझ्या कार्यामध्ये आड येत नाही. आणि मी त्या गोष्टी हे आता सांगायच्या गोष्टी म्हणून मी सांगितल्या, परंतु माझ्या कार्यामध्ये मात्र या कोणत्याच गोष्टी आड येत नाही. मला
माझं MA BEd झाले असल्यामुळं मला माझी 5 वर्ष अजून नोकरी आहे आणि मला विस्तार अधिकारी म्हणून रिटायर व्हायचं आहे. एक इच्छा आहे. ती इच्छित याला प्रश्न करून या पुन्हा म्हणजे त्याच्यामुळे PH 50च्या वर टक्केवारी असते. नाही, त्याआधी सर आवाज नाही 70 बरोबर. पात्र होतो. आणि त्यानंतर मग मला माझी विस्तार अधिकाऱ्याची तर आणि तुमचा विस्तार आवाज नाही येत आहे. आवाज देत आहे. आता बोला. तर हा 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 हा. हा, आता येतोय. तर हा जीवनाचा प्रवास किती खडतर असला तरी अपंगावर मात करत ज्या काही गोष्टी मला मिळवता आल्या त्या सगळ्या गोष्टी मी मिळवल्या. विशेष घटना म्हणजे भारतीय विचार मंच आणि गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक साहित्य संमेलन घेतलेलं होतं. गुरुदेव सेवा मंडळाची वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जी विचारधारा आहे किंवा त्यांचं जे वाङ्मय आहे ते वाङ्मय आता गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातूनच फक्त जे काही लोक तिथे जोडलेले आहेत तेवढेच लोक येतात. परंतु व्यापक प्रमाणात हे महाराजांचं साहित्य लोकांकडे जावं या दृष्टीनं ते साहित्य संमेलन घेतलेलं होतं. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं त्याचं आयोजन होतं. मला सामाजिक काम करत असताना फार इच्छा आहे की आपण जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत कसं पोहोचू. अपंगाच्या क्षेत्रामध्ये आता आमचे संघटनात्मक जरी प्रयत्न सुरू असले तरी आज असं वाटते की जे समाजातले व्यापारी आहे किंवा चांगली सुखवस्तू आहे त्या लोकांना भेटून त्यांच्याकडून निधी गोळा करून म्हणजे माझ्यासारखे जे समाजात दिव्यांग आहे अस्थिव्यंग आहे त्यांना कॅलिपर असो किंवा व्हीलचेअर असो प्रत्यर्श असो म्हणजे शासनाचे जरी ह्या सगळ्या गोष्टी असल्या अनेक सेवाभावी संस्था जरी आयोजित करत असले तरी प्रॉपर साहित्य आजही मिळत नाही. म्हणजे आम्ही कर्मचारी असून आम्ही हे आम्हाला जे काही सहाय्यक तंत्रज्ञान आहे ते विकत जरी घेत असलो विकत घेतल्यानंतर तेच तर आम्हाला व्यवस्थित होत नाही. तर सामाजिक भान ठेवून ज्या काही समाजसेवी संस्था या क्षेत्रामध्ये काम करतात ते पाय देण्याचं असो किंवा हे आपलं कॅलिपर वाटण्याचं काम असो तर ते टेक्निकली असं व्यवस्थित राहत नाही. म्हणजे 50 लोकांना दिल्यापेक्षा आपण 25 लोकांनाच देऊ पण अगदी त्यांना कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीचं उर्वरित जे काही आता आहे त्याच्यामध्ये ते काम करण्याची इच्छा आहे. असो एक खंत आहे मनात. अपंगत्वामुळं अनेक ठिकाणी डावललं जाते की तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या जमणार नाही तुमच्याकडून धावपळ होणार नाही. संघटनात्मक बाबी सुद्धा जे काही आपल्यापेक्षा वरिष्ठ पातळीवर काम करतात त्यांना असं वाटतं की एक हे राहते एक गट वगैरे ते लोक चालवतात त्याच्यामुळं त्यांच्याकडून हे कार्य जमणार नाही म्हणून मग त्या ठिकाणी डावललं जाते. तेव्हा मात्र थोडीशी खंत होती की अपंगानेच अपंगासोबत असं करू नये आणि अनेक अशा पद्धतीनं ब्रेक लावले जाते. परंतु आपली जी काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे किंवा जे काही बौद्धिक क्षमता आहे त्या बौद्धिक क्षमतेनुसार संधी मिळावी अशा पद्धतीचं हे धोरण अशा पद्धतीचं काम करण्याची फार इच्छा आहे. मला या ठिकाणी आपण बोलावलं आणि मला माझं जो काही थोडाफार जीवनाचा प्रवास आहे तो प्रवास आपण सगळ्यांनी ऐकून घेतला. त्याबद्दल मला आपले मनपूर्वक आभार मानायचे आहे. धन्यवाद. सर निश्चितच तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी असा आहे. माझ्या मनात काही प्रश्न आहे तुमचं सगळं ऐकल्यावर. अं, की हे सगळं करत असताना तुमच्या जीवनात खूप वेगवेगळे प्रसंग आले असतील. तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला की जो तुम्ही कधी विसरू शकत नाही? मी सर ज्या वेळेला म्हणजे 2006 पर्यंत मी कॅलिपर लावलेला नव्हता.
हा हा. 2006 पर्यंत मी डाव्या पायावर हात ठेवून चालत होतो. ओके. परंतु जेव्हा पहिले मी कॅलिपर लावला आणि सरळ चालायला लागलो, तो सर माझ्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे सर. ओके. सर याच्या जसं तुम्ही आनंदाचा क्षण सांगितला, तसं तुमच्या जीवनात असा वेदनादायी क्षण की जो कधी विसरू शकत नाही, की आजही तो आठवल्यावर मनाला वेदना होत आहेत. सर, मला नगर परिषदमध्ये नियमित करण्यासंदर्भात काही प्रक्रिया सुरू होती. आणि ते प्रक्रिया सुरू असताना मला असं वाटत होतं की मी सुद्धा नियमित कर्मचारी झालो पाहिजे. म्हणून मी जे अध्यक्ष होते त्यावेळेचे स्वर्गवासी वीरेंद्र भाऊ देशमुख, तर मी त्यांच्या कॅबिन मध्ये सरळ गेलो आणि मी त्यांना विनंती केली त्यांना. परंतु त्यांनी मला जो शब्द समाजात मला वारंवार माझ्या कानावर येत होता, तर ह्या लंगड्याला कसं आतमध्ये येऊ दिलं, असं जेव्हा ऐकलं ना सर, तेव्हा मी काही एक शब्दही बोललो नाही. तसंच माघारी फिरलो आणि घरी येऊन रडत बसलो. माझ्या आईला तो घडलेला प्रसंग सांगितला. तर म्हणजे ते अधिकारवाणीने बोलले असेल, पण मलाही म्हटलं आज मी शिक्षक आहे, म्हटलं मला आता मी नाही नियमित झालो तरी चालेल, मी इतके प्रयत्न करेन, पण मी नगरपरिषदेमध्ये नोकरी करणार नाही. तर तो सर माझ्या जीवनातला दुःखद प्रसंग होता की इतक्या मोठ्या म्हणजे जे विधान परिषदेचे त्यावेळेला ते आमदार झाले, परंतु त्यांना हे सामाजिक भान नव्हतं की म्हणजे एकदम असं व्यंगावर बोट ठेवून जरी मी परवानगी घेऊन आतमध्ये गेलो नसतो, पण माझी तळमळ होती की सर मला सुद्धा नियमित व्हायचं आहे, ही गोष्ट व्यक्त बोलायसाठी गेलो होतो. परंतु तो शब्द ऐकल्यामुळे माझं सगळं सगळं म्हणजे खूप मी हतबल झालेलो होतो आणि खूपच वाईट प्रसंग मला असं वाटलं होतं त्यावेळेला. सर जसं तुम्ही सांगितलं की जसं तुम्ही हळूहळू सेटल होत गेल्या, पहिली नोकरी मिळाली डेली वेजेसवर नगर परिषदला, नंतर तुम्ही जिल्हा परिषदला हा, जॉईन झाला, नंतर हा. फॅमिलीकडे बघत तुम्ही फॅमिलीची सेटलमेंट केली, आणि ते केल्यानंतरही असं वाटलं की नाही आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर हे सगळं करण्याची प्रेरणा आणि ते सतत करण्याची ऊर्जा, याचं सिक्रेट काय आहे, की हे कसं तुम्ही मेंटेन ठेवताय? माझी आई सर वाचन खूप करते. आजही तिचा वाचनाचा खूप व्यासंग आहे. म्हणजे माझ्या घरी येणारं प्रत्येक मासिक, गुरुदेव शिवानंदाचं मासिक असतं किंवा वर्तमानपत्र असतं, तिचं वाचन खूप आहे. आणि ते सातत्यानं सांगत राहायचे की पहा किंवा आपण आता बऱ्यापैकी आपण आपल्या परिस्थितीतून आपण हे चालू आहे, तर आता आपल्या समाजासाठी काहीतरी कर. आणि माझी आजही प्रेरणा आईच आहे माझी. सर, ओके. आणि सर जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही सतत अ, एक एक पायरी चढत गेला वरती, आणि हे सगळं करत असताना तुम्हाला वेगवेगळे शिक्षक, तुम्हाला मित्र मिळत गेले. तर शिक्षण घेताना जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही कॅलिपर्स 2000 साला म्हणजे तुमच्या नोकरीनंतरच हे केलं, तर मग सर. शाळेत जाताना कॉलेजला जाताना तुम्हाला अडचणी असतील फिजिकली जायला यायला, तर मग त्या कशा तुम्ही सॉल्व्ह करत होता? सर, मी हात ठेवूनच चालत होतो त्यावेळेला. परंतु पुष्कळच्या वेळा मी पडत होतो खाली, त्याचं मला फार कधी कधी दुःख वाटत होतं. मला एक प्राध्यापक पवार सर म्हणून भेटले. त्यांनी सांगितले की तू बसमध्ये जाऊ नको. म्हणजे काटोल पासून ते बार्शिंगी एक गाव आहे, तो 30 किलोमीटरचा जो प्रवास आहे. त्यांनी सांगितलं की तू इथेच उभं राहायचं, माझ्या गाडीवर बसायचं आणि रोज आपण कॉलेजला जातो, मी तुला आणून देत जाईन सोबत. अं, या अपंगत्वामुळे सर अडचणी फार होत्या. आणि मला त्यावेळेला मी सायकल सर 9व्या वर्गात शिकलो होती. या 9व्या वर्गापर्यंत मला हात ठेवूनच म्हणजे पायदळच मी शाळेत जात होतो. त्यानंतर मी सायकल शिकलो आणि सायकल आल्यामुळे मग बऱ्यापैकी, परंतु मोठा प्रवास जर करता आला तर तुम्हाला करता येत नव्हता. फार लांबचा प्रवास करता येत नव्हता आणि एकट्याने मला प्रवास करता येत नव्हता.
खूप छान सर. मी सुरुवातीला रणजित जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी हम्म. बोलावं, मग आपण सर्वांसाठी मंच खुला करूया. सर, निश्चितच तुमचं खूप प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टींवर मात करत आज एक केंद्र प्रमुख म्हणून असेल किंवा अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव पद असेल यावर कार्यरत आहात आणि इतर सगळ्या संघटना समाजसेवी तर त्याच्यावर देखील तुम्ही कार्य करताय, तर निश्चितच आपल्या सगळ्या याच्यावर मात करत इतरांसाठी दुसऱ्यांसाठी कार्य करणं हे निश्चितच तुमच्याकडून सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. मी रणजित जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करून बोला. रणजित जोशी सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. सर्वांना नमस्कार. 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 धवळ सर, सगळ्यात हा सर. पहिलं तर तुम्ही तुमचं अभिनंदन याच्याकरता, तुम्ही आता गुरुदेव सेवा मंडळाचे जे अध्यक्ष झाले हा हे सर. आम्हाला माहित नव्हतं. हा हा. हा त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला की आपण त्या ज्या त्याच्यातून आपल्याला जी ऊर्जा मिळते ती यस सर. तुम्हाला मिळतेच आहे आणि त्याच्यामुळे इतरांचे हे करू. दुसरी गोष्ट, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवल्यामुळे आता तुम्ही तुमचे 3दा ऑपरेशन झाले आम्हाला माहित होतं, पण पॉझिटिव्ह ठेवल्यामुळे तुम्ही जी प्रगती केली आणि आता सगळं कार्य करू शकता. नाही तर माणूस कसा नर्वस होतो एवढंसं काही झालं की. तर ती पॉझिटिव्ह थिंकिंग नेहमी करता पुढच्या करता तुम्ही ठेवावी. आपलं अपंगाचं काम आहे, अपंगांचं कार्य नुसतं नाहीये, आपण समाजाचं कार्य करतो आणि आपण अपंग असून समाजाकरता एक वेगळी उत्तेजना आपल्यापासून मिळते. या ह्या गोष्टी तुमच्या याच्यातूनही प्रगट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आणि आपण ते काम करतच राहणार आणि आपल्याला इतर अपंगांना नव्हे तर बाकीचे गरीब लोकांना पुढे आणता आलं तर आपल्याला प्रयत्न करायचेच आहे. तर याच्याबद्दल ते तुम्ही करता आहात, हा तर हा म्हणून हा. त्याच्याकरताही तुमचं अभिनंदन करतो. बाकी काय, आता आपली मैत्री आहेच, आपण एकत्र आहोत आणि एकत्र होऊन काम करत राहणार आणि तसंच करत राहू, एवढंच मी बोलतो. बाकी त्यांना अनेकांना याच्यापासून प्रोत्साहन मिळतच. म्हणून संकल्प फाउंडेशननी जो भाग घेतला आहे तो खरंच एक चांगला आहे. अनेक आपण आता 141 आपण आहोत. 141 मध्ये अनेक 101 अपंग येऊन गेले त्यांचं. तर त्याच्यातून इतरांना प्रोत्साहन मिळते. तुमच्या याच्यातून तुम्ही शिक्षक, सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे, तुम्ही शिक्षक असल्यामुळे तुमची जबाबदारी जास्त आहे. कारण की सर. पुढचे जे विद्यार्थी आहे कारण की तुमच्या याच्यात आता अपंग विद्यार्थी किती येतात. सगळ्यात मला त्याचा आनंद त्यामुळे त्या दुर्बल मनस्तात कमी बुद्धीच्या माणसाला पुढे येताना 10वी झाला. तुम्ही जर का बोलले नसते तिथं तर त्या मुख्याध्यापकाने त्यांना काढायचा प्रयत्नच केला. तुम्ही बोलले, तुम्ही त्याला पुढे आणण्याकरता प्रयत्न केले, हे एक चांगली गोष्ट आहे. त्याच्याबद्दल तुमचं मी निश्चितच आभार मानतो आणि माझा 2 शब्द धन्यवाद देऊन पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद रणजित जोशी सर. तुम्ही नेहमीच मार्गदर्शन करत राहतात आणि आमच्या सगळ्या वक्त्यांमधले सर्वात सिनियर पर्सनॅलिटी म्हणून तुमची नेहमीच मदत होत असते. त्याबद्दल धन्यवाद सर. मी भानसे सरांना, डॉक्टर थँक्यू. सुनीता मॅडमला पण विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करून बोला. बोला भानसे. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आणि सरांसोबत एकच सवाल विचारत आहे मला. सर, थोडं गुरुकुल मोजरीच्या बद्दल, तिथं जे विद्यार्थी वगैरे जातात, ते ज्यांचे आईवडील म्हणा नाही आहे, ज्यांच्या शिक्षणाची म्हणजे दयनीय अवस्था आहे, असं माझ्या हा माहितीनुसार सर. तिथे जाऊन शिक्षण घेतात, त्याच्याबद्दल थोडं माहिती द्या. आणि तुमच्या दिनचर्येमध्ये आजही तुम्ही स्विमिंग वगैरे करता का ते सांगा मला. तेच सरांना अं, विचार. हा सर. एक तिथलं जे गुरुकुल जे मोजरी अंतर्गत जे विद्यालय चालवलं जाते तर त्याच्यामध्ये आता शासनाचे
जे मला वाटते याचे एसटी करता चालवलं जाते ते, तरी इतर मागासवर्ग किंवा बाकी कॅटेगरी करता तिथं ते ऍडमिशन दिलं जात नाही, कारण माझा एक काटोलचा विद्यार्थी होता. त्या विद्यार्थ्याला मी तिथं पाठवू शकलो नाही, कारण तो ओबीसी प्रवर्गात मोडत असल्यामुळे त्यांनी तो तिथे विद्यार्थी घेतला नाही. परंतु उन्हाळ्यात 800 ते 900 मुलं त्या बालसंस्कार शिबिरामध्ये राहतात. वय वर्ष 10 ते 16 वर्षापर्यंतच्या मुलांना त्या ठिकाणी बालसंस्कार शिबिरामध्ये अगदी निःशुल्क प्रवेश दिला जातो. आणि त्यांच्याकडून मग बालसंस्कार शिबिरांतर्गत मग ध्यान प्रार्थना असो, त्यांचं संगीत वादन शिकवण्याचं असो, किंवा त्यांची वक्तृत्व कला डेव्हलप करण्याचं असो, ते हे सगळं त्या ठिकाणी होते. आणि दुसरा जो हा आहे सर, की माझी दिनचर्या, कारण मला माझ्या सर्जरी झाली असल्यामुळे मला सकाळी उठून व्यायाम करावाच लागतो. आणि नियमित आमचं गुरुदेव मंडळाला सकाळी ध्यान ध्यान असते, त्या ठिकाणी ध्यानासाठी आम्ही जात असतो सकाळी. सकाळी एक ध्यानाची म्हणजे गुरुदेव सेवा मंडळाची आचारसंहिता आहे, की सामुदायिक प्रार्थना आणि सकाळचं सामुदायिक ध्यान. तर ते सामुदायिक ध्यान 6:30ला असते. त्या ठिकाणी आम्ही सगळे गुरुदेव सेवा मंडळाचे लोक सामूहिक ध्यानाला जात असतो. आणि मग आता नोकरीची जी काही धावपळ आहे, तर ती सगळी धावपळ आणि सायंकाळी पुन्हा आपण कितीही काम असलं तरी सायंकाळची जी सामुदायिक प्रार्थना आहे ते शक्यतोवर आम्ही मिस करत नाही, बाहेरगावी असो तरच. अन्यथा दररोजची जी सामुदायिक प्रार्थना आहे त्या सामुदायिक प्रार्थनेला 7 वाजता आम्ही हजर राहतो. सर, धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली. आणि तुमचे आता पंचायत समितीमध्ये जे विस्तार अधिकारी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर. हा सर, थँक्यू. हॅलो सर, हॅलो. तुमचा. हा बोला डॉक्टर सुनीता मॅम. सर बोलतात की त्यांनी थांबले, ते कळलं नाही म्हणून. मला पण तीच शंका आली, सरांचा आवाज येत नव्हता. हा. नमस्ते सर. मी ऐकलं तुमचं आता सगळं. हा, नमस्कार. सगळ्या अपत्यांप्रमाणे तुमचाही स्ट्रगल अगदीच खूप वाखाणण्याजोगा आहे. आणि शासकीय ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन अपंगांसाठी काहीतरी नवीन करण्याची त्यांना संधी आणखीन छान मिळते. तुम्ही त्याचा उपयोग पण खूप छान करून घेता. आता तुमचे आता ऑपरेशन झालेत म्हणाला तुम्ही, मग आता तुम्ही कसं चालता किंवा काय, कसं डेली रुटीन मध्ये कसं तुम्ही हे करता? मॅडम, आता मला कॅलिपर शिवाय चालताच येत नाही. म्हणजे मी कॅलिपर जर लावला नाही तर मी असं 5 फूट पर्यंत चालू शकत नाही. कारण 2018ला मी पडल्यामुळं मी जे 2018 पर्यंत मी किमान घरामध्ये हात ठेवून तरी चालत होतो. परंतु आता तेही मला चालता येत नाही. मला सतत म्हणजे नुसतं बेडवर जाईपर्यंत मला कॅलिपरच लावूनच मला चालता येते. अच्छा. आणि मग बाहेर जाण्यासाठी येण्यासाठी व्हेकल काय वापरता? हा, मी आता म्हणजे ऑटोगेर शिफ्ट कार आहे. त्यांनीच मला, कारण माझी सर्जरी झाली असल्यामुळं मला केंद्रामध्ये पर्यवेक्षण करायचं असते, म्हणजे शाळांना भेटी द्यायच्या असल्यामुळे मला प्रवास करावा लागतो. तर बरोबर. गाडीनेच जातो आणि मला खूप सहकार्य होते मॅडम. म्हणजे हं. माझ्या शिक्षकांचं मला खूप सहकार्य आहे. बरोबर बरोबर. नाही, खूप छान. आणि असंच काम करत राहा. तुमचं विस्तार अधिकारी व्हायचे स्वप्न लवकर पूर्ण होईल. त्यासाठी खूप शुभेच्छा सर. थँक्यू सर. आम्ही या रत्नागिरीला असते, कधी आलात कोकणात तर भेटू. तुम्हाला हा, वेलकम. ठीक आहे. नक्की नक्की मॅडम. ओके सर, ओके, बाय. ओके, बाय. धन्यवाद डॉक्टर सुनीता मॅम. प्रमोद सर आणि रामराव सर. सारिका मॅडम अनम्यूट करून बोला. नमस्कार सर. नमस्कार बोला नमस्कार. सारिका मॅडम. सर, तुम्ही सुरुवातीला म्हटलात की अपंगत्व हे वरदान ठरत असतं. हा तर हा. जर तुम्ही आज इथे नसतात तर कुठे
असतात आणि काय केलं असतं तुम्ही आयुष्यामध्ये असं तुम्हाला वाटतं? म्हणजे हे पॉझिटिव्ह कसं आहे? हा हा हा, बरोबर आहे. अ, अ, अपंग असल्यामुळेच मला वर्ग चौथी पासून ती संधी मिळत गेली. मला तसे शिक्षक मिळत गेले, मला शिष्यवृत्ती मिळत गेली. आणि जेव्हा केव्हा मग प्राथमिक शिक्षण असो, महाविद्यालयीन शिक्षण असो किंवा व्यावसायिक शिक्षण असो, या प्रत्येक ठिकाणी मला अपंगत्वामुळे माझं नंबर लागत गेले. त्याच्यामुळं म्हणजे आज माझी जी काही सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आहे, तर ती खऱ्या अर्थानं माझ्या अपंगत्वामुळे आहे. त्याच्यामुळे मी अपंग असल्याचा मला अभिमान आहे. आणि जर मी अपंग नसतो, तर माझ्या घरची परिस्थिती किंवा माझ्या वडिलांचे जे विचार होते त्यावेळेचे, आज ते 85 वर्षाचे आहे. परंतु एक अपंग पाल्य असल्यामुळे माझ्याकडे त्यांचं फारसं लक्ष नव्हतं. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की असं मूल आपल्यालाच काय लाभलं, अशा पद्धतीची त्यांची विचारधारा होती. आणि तसं मला जाणवतही भरपूर दिवसापर्यंत मला जाणवतही राहिलं. परंतु आज त्यांची सेवा मीच करताय मॅडम घरी. अरे वा, छान सर. हा. आणि अजून मी जर अपंग नसतो, तर मी हम्म, एखादा मजूर राहिलो असतो मॅडम, किंवा आणखी दुसरं काहीतरी काम करत राहिलो असतो. हम्म. बरोबर आहे सर. आणि अजून एक असंही म्हणता येईल की अपंगत्व आल्यामुळे इतर व्यक्तींपेक्षा जी संवेदनशीलता येते ती फार मोठी असते. अहो, प्रत्येक बरोबर गोष्टीकडे बरोबर आहे बघण्याचा मॅडम. दृष्टिकोन. बरोबर. कारण आपल्या गरजा वेगळ्या आहे. आपल्या अपंग व्यक्तींच्या गरजा इतर व्यक्तींपेक्षा फार वेगळ्या आहेत. आणि ती गरज फक्त अपंगालाच समजून घेऊ शकतो. दुसऱ्या व्यक्ती ती गरज समजून घेऊ शकत नाही की यांची नेमकी गरज काय आहे. हो, बरोबर आहे सर. हा मॅडम. सर, तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण हो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. नक्की नक्की. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहे. यावेळेला मी हो. पात्र झालो आणि नक्कीच पुढचे 5 वर्ष एक इच्छा आहे मॅडम की कुठेतरी एक अधिकारी म्हणून फार मोठं व्यासपीठ आणखी मला मिळणार आहे काम करण्यासाठी. त्याच्यामुळे ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नक्कीच मिळेलच सर, मिळेल, नक्की काही प्रश्नच मिळेल. नाही. नक्की मिळेल. And धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. प्रमोद सर, रामराव सर, म्यूट करून बोल. नमस्कार. नमस्कार नमस्कार. सर. नमस्कार. सर्वप्रथम मी संकल्प फाउंडेशनचे खूप अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या या भावासारख्या मित्राला एवढा व्यासपीठ मिळवून दिलं. धवड सरांनी जे काही आपल्या व्यथा मांडल्या, खरोखरच समाजामध्ये खूप काही असे लोक आहेत की ते आजही दिव्यांगाला दिव्यांगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळाच आहे. समाजाती आहे, दिव्यांगात सुद्धा आहे. माणसाने माणसाकडे सुद्धा पाहताना तो त्याच उद्देशाने पाहत असतो. हे सर्व करत असताना मी सुद्धा खूप काही समाजकार्य केलं आहे. आणि या समाजकार्य करत असताना मी धवड सर सारखा व्यक्ती मी सुद्धा पहिल्यांदाच पाहलो. कारण त्यांचं कोणी असे ती व्यक्ती, भाऊ असे, मित्र असेल किंवा संघटनात्मक कोणी आपल्या जवळचा कोणी असेल, स्पष्टपणा मी त्यांच्यात खूप चांगला पाहिला. अशा या सरांचं मनोगत ऐकून मला खूप चांगलं वाटलं. सर्वात मोठं म्हणजे त्यांनी अपंग म्हणजे काय, मी सुद्धा अपंगच आहे. परंतु अपंग म्हणून कधीही ते स्वतःला समजले नाही आणि आम्ही कोणीही समजत नाही. अशा या व्यक्तीने आपल्या अपंगावर मात करून त्यांना पाहणारे दुसरे मी सुद्धा पाहिलं की आपल्याच माणसाकडे थोडे वेगळ्या नजरेने पाहतात. यावर सुद्धा त्यांनी मात करून आज समाजात समाजकार्यामध्ये चांगला पुढाकार घेत आहेत, चांगलं कार्य करत आहेत. त्यांचं उज्ज्वल भविष्य, त्यांचं विस्तार अधिकारी स्वप्न काही कारणास्तव थांबलं होतं, ते त्यांचं पूर्ण होईल आणि त्या जिद्दीने ते पूर्ण कार्य करत आहे. माझ्या त्यांना
या सर्व करता शुभेच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. मला रामराव सारखा खरोखरच चांगला मित्र मिळाला. माझ्या मनातल्या सगळ्या व्यथा मी माझे मित्र सन्माननीय रामरावजी सातपुते सर यांच्याकडे बोलत असतो आणि आमची फार मनमोकळी अशी चर्चा होते. म्हणजे परीक्षा द्यावी लागली पर्सेंटेज करता, म्हणजे हा सगळा जीवनाचा प्रवास त्यावेळेला. म्हणजे काम करून मी अर्जनविसचं काम करत होतो. माझं BA होत असताना मी तहसील कचेरीमध्ये अर्जनविस म्हणून काम करत होतो आणि त्याच्यामुळे माझ्या कॉलेजला जाणं होत नव्हतं. म्हणजे 3 दिवस कॉलेजला जाणं आणि 3 दिवस तहसील कचेरीमध्ये काम करणं आणि त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं. त्याच्यामुळे मला पर्सेंटेज कमी मिळाले होते. आणि 2014ची जी अधिसूचना आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की मूळ पदवीला, म्हणजे माझं MA आहे, MA ला माझं 72% आहे आर्ट अँड थॉट्स मध्ये. B.Ed ला मला 70% आहे. ऍडिशनल BA ला मला 66% आहे. परंतु मूळ जी पदवी होती माझी BA तिथं मला 49.66 असल्यामुळं मी आजही त्या पदाकरता वंचित होतो आणि आज मी ती परीक्षा दिली. यावर्षी माझं फायनल झालं. म्हणजे पुढच्या वर्षीपासून मला कदाचित ती संधी मिळेल असं वाटतंय. होईल 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 होईल. धन्यवाद रामराव सर. प्रमोद सर. प्रमोद सर अनम्यूट करून बोला. आय थिंक त्यांना काहीतरी टेक्निकल इश्यू दिसतो. असं राजू सर, खरोखर तुमचा जीवन प्रवास खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. आणि आजही तुमच्या रिटायरमेंटचे 4-5 वर्ष असताना स्वप्न आहे की रिटायर होताना एक प्रमोशन घेऊन समाजासाठी जास्त काम करण्यासाठी ती सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहात. तुमच्या या स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. यासाठी शुभेच्छा आमच्या सर्वांकडून. आणि तुम्ही आज जो बहुमूल्य वेळ दिला तुमचा आणि आमच्याशी संवाद साधला त्यासाठी संकल्प फाउंडेशन संवाद सारथीच्या टीमकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही या संवादात राहूया. आणि निश्चितच जाता जाता एक छोटासा मेसेज सर्वांना द्यावा. त्यानंतर आपण प्रार्थनेने तुम्ही जसं तुमच्या बायोडेटात लिहिलंय की भजन किंवा गीत, तर माझी विनंती आहे की हा. तुम्हीच एक छोट्याशा भजनाने किंवा गीताने आजची सांगता करावी. आमचा सत्संग आहे, आम्ही प्रत्येक एपिसोडच्या शेवटी प्रार्थना नक्कीच. गीताने याचं समापन करत असतो. तर आज बिलकुल तुमच्याच आवाजात जर त्याचं झालं समापन तर आम्हाला बिलकुल आनंदच बिलकुल होईल. एक छोटासा बिलकुल संदेश द्यावा आणि नंतर प्रार्थना किंवा गीत तुम्हाला जे म्हणायचं त्याने बिलकुल समापन करूयास. बिलकुल. एक बालपणात आपण म्हणजे बालपण जे असते आपलं बालपण आणि आपण शिक्षणासाठी चांगलं शिक्षण मिळावं, चांगली नोकरी मिळावी यासाठी आपण धडपडत असतो. मग नोकरी मिळाल्यानंतर मग पुनर्वसनाच्या संदर्भात किंवा आपण मग लग्नाच्या चांगली मुलगी मिळावी यासाठी मग कुठतरी घरदार वेगळे जरी मार्ग असले तरी मला असं वाटतं की आपण स्वतः आपण सामाजिक भान ठेवून कुठतरी समाजासाठी आपण समाजातच वाढतो, समाजच आपल्याला मोठं करतो. तर ते सामाजिक भान ठेवून आपण सामाजिक कार्यामध्ये जिथं कुठं आपल्याला संधी मिळेल, जिथं कुठं कुठल्याही क्षेत्रात सामाजिक संधी मिळेल त्या ठिकाणी आपण आपली सेवा द्यावी असं मला वाटतंय. मग ते सेवा देत असताना आर्थिक स्वरूपातच दिलं पाहिजे असं नाही. तन मन धन ज्या पद्धतीची आपल्याला सेवा देता आली त्या पद्धतीने सेवा देण्याचा आपण प्रयत्न करावा अशी असा माझा छोटासा संदेश आहे. आणि एक गुरुदेवांचं छानसं असं भजन सादर करू सर. हो सर, हॅलो. निश्चितच तुमच्याकडून ऐकायला आवडेल. ठीक आहे ठीक आहे. मनाला स्थिर करवाया
धरे गुरु प्रेम हृदया, दया विन अन्य ना कोणी, जगाला बोधवी सकया, मनाला स्थिर करे गुरु प्रेम हृदया. गुरु तो आदि अंतीचा, गुरु अधिकार शांतीचा, गुरु निवचा प्रगटला देह ताराया, मनाला स्थिर करवाया, धरे गुरु प्रेम हृदया. तयाचे शब्द ऐकावे, मनी स्थिर होनी मुरवावे, तरीच पद मोक्ष ते पावे, भजा गुरु नाम बदनिया, मनाला स्थिर करवाया, धरे गुरु प्रेम हृदया. निभवला काळ तुकड्याचा, निभवी हा भाव अंतीचा, मनाला स्थिर करवाया, धरे गुरु प्रेम हृदया. दया विन अन्य ना कोणी, जगाला बोधवे सकया. जय गुरु. धन्यवाद सर, खूप छान भजन. ज्यात तुम्ही एक छोटासा संदेश दिला की मन स्थिर असलं पाहिजे, म्हणजे सगळ्याच गोष्टीचं जे काय बॅलन्सिंग होतं. आणि तोच आपला महत्वाचा आहे की ये जो संवाद सारखी है, खुद से खुदा तक संवाद होना चाहिए, जे तुमच्या आज संपूर्ण व्याख्यानातून आम्हाला ऐकायला मिळालं. खूप खूप धन्यवाद सर. आपण पुनश्च आपण संवादात राहूया आणि पुढच्या एपिसोडला परत भेटूया नवीन वक्त्यांसोबत. सर्वांचे मनपूर्वक आभार. मला मला संधी दिल्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद. माझं व्याख्यानामध्ये काही चुकलं सुटलं असेल तर मला आपण छोटा बंधू म्हणून मला क्षमा कराल अशी नम्र विनंती. धन्यवाद सर. धन्यवाद. रामराव सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? तुम्ही अनम्यूट केलं. नाही 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 सर.